आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. ही 20 जणांची टोळी कोणाच्या शोधात? नागरिकांना कायदा हातात घ्यायला लावू नका, जिल्हा प्रमुख. तरुणाची हत्या करण्यासाठी आल्याचा स्थानिकांचा संशय. उल्हासनगरच्या संतोषनगर परिसरातील घटना. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 संतोषनगर इथं 20 तरुणांची टोळी कोणाच्या तरी शोधात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संतोषनगरमध्ये काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास 20 जणांची टोळी कोणाच्या तरी शोधात फिरत होती. ही टोळी संतोषनगरमधील एका तरुणाची हत्या करण्यासाठी आली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे हे आक्रमक झाले असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचा चांगलाच समाचार घेतलाय. या अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच नागरिकांना कायदा हातात घ्यायला लावू नका असं आवाहन देखील बोडारे यांनी पोलीस प्रशासनाला केलंय. 9 तारखेची घटना आहे. मी बाहेर होतो. साधारणतः 9:30 पावणे 10च्या सुमारास इथं आल्यानंतर लोकांनी सांगितलं की 25 मुलं तोंडाला रुमाल बांधून हातात तलवारी, चाकू, चॉपर, दांडकी घेऊन इकडे फिरतात, इकडनं अशी गेलेले. त्याच्यानंतर मी त्यांची शोधाशोध केली आणि नंतर मग पोलीस स्टेशनला गेलो. पण हे असे प्रकार इकडे या उल्हासनगरमध्ये वारंवार होत आहेत. म्हणजे पोलीस स्टेशन किंवा पोलीस आहे की नाही किंवा पोलीस यंत्रणा आहे की नाही नसल्यासारखी झालेली. याचाच प्रकार पूर्वी बंजारा कॉलनीमध्ये झाला होता. आरोपी कोण आहे ते माहीत होतं. त्यातले काही आरोपी कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली होती, पण या पोलिसांनी अटक केली नाही असं मला मी वारंवार सांगितलं. त्यानंतर तसाच प्रकार साधं रस्त्याने जाताना मोटरसायकलचा एकाला धक्का लागला, त्याच्यावरून काय बाचाबाच झाली. लगेच ज्याचा धक्का लागला त्याच्या घरी 25 मुलं घुसतायत, काय सगळ्या एरियाची तोडफोड करतायत. त्याचाही गुन्हा दाखल होतोय, पण कारवाई काय नाही. त्याचा परिणाम हे अशी तरुण मुलं भेकली जातात आणि काय होत नाहीत म्हटल्यानंतर मग त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. जसं चांगल्या गोष्टीकडे IAS बनण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, पण असं हे होण्यासाठी काय मेहनत नाही. मग ते एक पिढी बर्बाद करण्याचं काम या माध्यमातून चाललेलं आहे. प्रत्येक ठिकाणी नशेचा व्यापार होतोय. यंत्रणेला माहीत असणार आहे, लोकांना सर्वसामान्य माहीत आहे की गांजा कुठून येतो, नशाचे पदार्थ कुठून येतात, गुटखा कुठं विकला जातो, गुटखा कुठून येतो, हे सगळं माहिती आहे. तरी पण पोलीस कारवाई करत नाही. त्याचा परिणाम इथली कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली, दिवसेंदिवस खालावत चाललेली. ITI सारख्या मोकळ्या जिथं मोकळ्या जागा आहेत, छोटी मोकळी जागा, तिथं तरुण मुलं नशेच्या आहारी जात आहेत आणि तिथल्या समाजाला घातक असा कृत्य करतायत. आया बहिणींचं ते सुद्धा म्हणजे घाबरून राहत आहेत. म्हणजे निष्प्रभ असे पोलीस झालेले. लोकांनी रस्त्यावर चालायचं की नाही अशा प्रकारचं वातावरण दिवसेंदिवस होत चाललेलं आहे. मग सगळ्या विभागात 4 नंबरच्या विभागात सुद्धा असू दे, 3 नंबरच्या म्हणजे सगळ्या ठिकाणी नशेचा व्यापार चाललेला आहे आणि पोलीस हतबल असल्यासारखे किंवा असे वागतायत किंवा दुर्लक्ष करतायत. त्या दिवशी असा प्रकार होता की लोकांनी कायदा हातात घ्यावा आणि अशा लोकांना धडा शिकवा असं पोलिसांची अपेक्षा आहे का? पण लोकांनी केल्यानंतर मग परत लोक सर्वसामान्य लोकांना पोलीस गुन्हा दाखल करतील. कारण या अशा नशेबाज लोकांना किंवा गुंड टोळ्यांना त्यांना गुन्हा कुठला दाखल झाला त्याचा फरक पडत, पण सर्वसामान्यांना त्याचा फरक पडतो. लोकांनी कायदा हातात घ्यायचा नसेल तर पोलिसांनी या अशा गोष्टींकडे वारंवार घडणाऱ्या घटनांकडे लक्ष द्यावं, जेणेकरून हे प्रकार किंवा लोकांचा जीव जाणार नाही. नाही तर पोलिसांचा खेळ होईल आणि लोकांचे जीव जातील. तसाच प्रकारे डान्स बारच्या बाबतीत सुद्धा सर्वसामान्यांना कळतं महानगरपालिकेने कारवाई करते म्हणजे बेकायदेशीर आहे म्हणून. पोलिसांचं काम नाही, काही काम पोलिसांचं आहे की आपल्या पोलीस स्टेशन पासून साधारणतः 100 मीटरवर किंवा 50 मीटरवर डान्स बार आहे. सकाळी 5-5 वाजेपर्यंत चालतात, 6-6 वाजेपर्यंत चालतात. हे पोलिसांच्या लक्षात नाही, दुर्दैव आहे. कारण गुन्हेगारांची सुरुवात, गुन्हेगारांची उपज आहे तिथून होते. त्यामुळं आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा त्रास आहेच. परंतु मागे कोंडीराम दरबारमध्ये जो चोरीचा दरोड्याचा प्रकार झाला होता तर त्याची रेकी त्या बारमध्ये बसून केली होती. रोज श्रीराम चौकावर मारामाऱ्या होत आहेत. 307, 326, 302 सारखे प्रकार होत आहेत. मागे गोळीबार सुद्धा तिथे झाला होता. तरी परंतु पोलीस कारवाई करत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. पोलीस स्टेशनला त्या दिवशी मी विनंती केलेली आहे, कृपया लोकांना कायदा हातात घ्यायला मजबूर करू नका आणि
कायदेशीर कारवाई तात्काळ करा आणि हे सर्व थांबवा. प्रशासन आहे असल्यासारखं दाखवा. करतील अशी अपेक्षा आहे. 15 दिवसाची मी त्यांना अवधी दिलेला आहे. परवा सिनियर PI साहेबांना भेटलो, ACP साहेबांना भेटलेले, सर्व सांगितलेले कारवाई करतील अशी अपेक्षा. नाहीतर 15 दिवसानंतर आम्ही या बाबतीत अगदी शहर लेवलला एक वेगळा विचार करू, आंदोलन करू आणि मग लोकांना आवाहन करू आणि काय करायचे ते. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.